तुम्हाला सजेशन देतो कम्प्लिटली ब्लॉग बघा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की जेव्हा जेव्हा तुम्ही पाहिजे का वडापाव नको मँगो सगळं की गाईस खूप आहे. एक क्या थोडं हाँ थोड़ा कम कीजिए. नको प्रज्वल बॅग कसं आहे. अशा प्रकारे बॅग देत त्यांनी काही चलो नाश्ता करून तर हॅलो गुड मॉर्निंग गाईज. तर आता जस्ट रेडी झाले मी, आता आंघोळ वगैरे केले. आता प्रज्वल आणि मी दोघं जण कम्प्लिटली रेडी झाले. आता चालले आहे मी कॉन्फरन्स हॉलकडे. तर आता आमचं पोस्टर प्रेझेंटेशन आहे. तर गाईज चला कसं होतो काय नाही दाखवतो तुम्हाला, कंटिन्यू राहा गाईज. आता खाली जाणार आहे, नाश्तावर करणार, नाश्तावर करून आम्ही चालत किंवा ॲटो करणार. ॲटो करून थोडंसं लांब आहे, इथून 4 किलोमीटर आहे. तर आम्ही जाणार आहे, तर त्या ठिकाणी जाऊन आमचं पोस्टर वगैरे प्रेझेंट करणार आहे. तर कशा प्रकारे होतो काय नाही सगळं या ब्लॉगमध्ये दाखवतो गाईज. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडलास तर लाईक करा आणि कमेंट देखील करा गाईज, आणि कंटिन्यू ब्लॉग बघायचं. मी तुम्हाला सजेशन देतो कम्प्लिटली ब्लॉग बघायचं, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की जेव्हा जेव्हा तुम्ही मुंबईला याल तर त्यांचं थोडंफार सजेशन भेटेल माझ्याकडनं की कसं यावं काय नाही. तर कंटिन्यू राहा गाईज. लेट्स गो. तर अशा प्रकारे आहे गाईज हॉस्टेल, आणि हा लिफ्ट चालू आहे आता. बटाटा आहे का चलो. सकाळच्या नाश्त्यासाठी बटाटे ठेवले त्यांनी, जेवणच दिलेत थोडक्यात आम्हाला. तर गायच आम्ही आता नाश्ता करायला लागलो. नाश्त्याची त्यांनी 70 रुपये घेतले ती आमच्याकडनं. तर बघूया काय काय घेतात. आमचा मी वाढून घ्यावं लागेल गाईस. तर हा बटाटो, त्यानंतर उसळ मटकी बघू शकता. अशा प्रकारे. त्यानंतर या ठिकाणी चपात्या बेस बघू शकतो. चपात्या का रोटी आहे कळच नाही पाहिजे मला. हे बघा गाईस अशा प्रकारे आहे हा. आणि त्यानंतर नेक्स्ट आणि केळं बघू शकता गाईस. यासाठी अंडी पण आहेत की गाईस. एक क्या थोडं हां थोडं कम कीजिए. आणि गाईज अंडी पण दिली त्यांनी सकाळ सकाळच्या नाश्त्याला. तर मस्त आहे गाईज. IIT मुंबई आय लाईक इट. तर नाही आहे गाईज. जय नको चलो. आज कुठल्या वार आहे प्रज्वल. मंगो गाईज. त्यांनी जर आपण केळी घेतले की एक नाही देणार म्हटले गाईज. तर बघू शकता चलो. त्यानंतर ना हा हे काय प्रज्वल दही आहे का. ओके गाईज मला वाटलं लस्सी आहे वाटलं, पण दही आहे. लेट्स बी नको गाईज मला लस्सी. चलो दही नको झालं ना गाईज. ब्रेड विथ जाम पण दिले जात आहे. हे फर्स्ट खाऊन येणार, हे खाल्ल्यानंतर ना आपल्याला हे खायचं आहे. तर चला बघूया कुठे बसूया प्रज्वल गाईज. त्यानंतर ना लास्टला आपल्याला दूध चहा बोर्मिटा तिन्ही भेटेल गाईज पिण्यासाठी. IIT मुंबई रिअली आय लाईक इट. सच में नेक्स्ट लेवल आहे गाईज. जर कॅन्टीन बघूनच नेक्स्ट लेवल आहे गाईज. तर कॉन्फरन्स बघून कसं होईल काय माहिती, बघूया कसं आहे काय नाही. चलो. तर अशा प्रकारे नाश्त्यावर आहे, सकाळचं ब्रेकफास्ट आहे आमचं. तर प्रज्वल टेस्ट कसं आहे रे. पीक बेस्ट. सच मी मला तर एकदम नेक्स्ट लेवल गायचं. मला तर खूप आवडलं आहे. जे गायचं आले नाहीत ना त्यांनी सगळे मिस केले गायज. खरंच खूप मस्त वाटलं आहे मला. रिग्रेट करायला लागले त्याच गायज. चलो गायज बोर्मिटा चहा कॉफी सगळं भेटेल याच ठिकाणी. दूधसुद्धा भेटेल. तर चलो बघी फुल्ल गाईज. आता आपल्याला जायचं आहे कॉन्फरन्स हॉलकडे. तर त्यासाठी कॉलेजवाल्यांनी अरेंज केली ती ह्याला काय फीज वगैरे काहीच नाही असं. तर चालत जाण्यापेक्षा हा कॉलेजवाल्यांचा ट्रॅव्हल्स आहे, इथून आम्ही जाऊ शकतो गाईज. तर अशा प्रकारे आहे. बघू शकता हॉस्टेल क्रमांक 12 आहे गाईज. समोर बघू शकता तुम्ही. सॉरी
अशा प्रकारे हा यांचा ट्रॅव्हलर आहे गाईज. इथून आम्हाला कॉन्फरन्सकडे नेतात त्यांनी. झालो मी कॉन्व्होकेशन हॉल. हाच आहे गाईस. आतमध्ये जाऊन बघा कसं होतं काय नाही. प्रज्वल चल. कॉन्व्होकेशन हॉल IIT मुंबई या ठिकाणीच आहे. कॉन्व्होकेशन हॉलला बघूया का? हां आतमध्ये असणार. एंट्रन्स कुठं बघूया चला गाईस. या तर हा एंट्रन्स आहे गाईज. तर आतमध्ये चाललो आहे मी आता. अशा प्रकारे हॉल आहे. तर अंदर आतमध्ये आहे. यस चला गाईज. हो हो हे हॉल आहे गाईज. काहीच नाही रे अनिल. एवढ्या सगळ्या सिलेक्ट झालं तर एवढ्या सगळ्यांच्या समोर द्यायला पाहिजे. हॉल आहे IIT मुंबई. या ठिकाणी फंक्शन वगैरे येतात त्यांनी बघू शकता. आता आम्हाला काहीच माहीत नाही. या ठिकाणी आलो अजून कोणच नाही आले. फर्स्ट टाइम चालले वाटतं. बघूया या. हां तर गाईस या ठिकाणी आहे. हां बघ समोर चालले की आमचे भाई. तर आमचे रूममेट्स ते सर त्यांनी चालले. त्यांच्या मागं चालले आम्ही. आम्हाला पण माहीत नाही आमच्याकडले कुठे आहे लोकेशन. तर त्या हॉलला गेलो. मागच्या त्या हॉलला नाही आहे म्हणते की. तर बघूया गाईस. बापरे आम्ही पण हुडकायला लागले. आता सापडे ना कॉन्फरन्स कुठे आहे. बापरे चलो. तर अशा प्रकारे ह्यांचे कॅम्पस आहे गाईस. या ठिकाणी इंग्लिश मिडियम स्कूलवर सगळं आहे गाईस. कम्प्युटिंग कॉम्प्लेक्स आहे या ठिकाणी. तर चला सो गाईस बघूया कसं होतं काय. सेंटर ऑफ रिसर्च इन नॅनो टेक्नॉलॉजी अँड सायन्स लागणे कॅफे 92 ऑडिटोरियम आहे या ठिकाणी. चला या ठिकाणी हां फायनली आले ते आमचे दोघं मॅम आणि गौरी प्रज्वल. चलो हा एंट्रन्स आहे. तर रजिस्ट्रेशन करायचं आहे गाईस. रजिस्ट्रेशन with their alphabeticals they can register. नाव वाटवलं ते गाईस. अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं या ठिकाणी. आणि आतमध्ये सोडतील आम्हाला. आणि त्यासोबत आम्हाला एक बॅग देणार. त्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर बॅगवर घेऊन जायचं आहे गाईस. हा रजिस्ट्रेशन प्रोसिजर असं आहे. दाखव प्रज्वल बॅग कसं आहे. अशा प्रकारे बॅग देत त्यांनी गाईस. चलो आपका नाम बताओ. अनिल कोंड इधर है ऊपर है. सक्सेना प्रेक्षागृह गाईस. या ठिकाणी एंट्रन्स आहे. इथून आतमध्ये जायचं आपल्याला. तर चलो असं ID वर वे करावं लागेल काय सगळ्यांना. आता आम्ही ID वर वे केलं आहे. तो चलो गाईस आतमध्ये फंक्शन चालू गाईस. And then of course national wide coverage is with the one here to clusters. I can say when I talked to last time in Hyderabad, they have a pharmaceutical cluster. So why can't we have some labs related to pharmaceutical can be uploaded. Our team will help you, but we need to know where are the clusters, what kind of demand is there. And virtual lab network. Now actually I heard sending
virtual lab experiment. Professor Pandit was again talking about that. So virtual, because AI based, we have data, you have a lot of data now from industry, from research area. Even collaboration between the researcher, collaboration between IITs and other. टीचे ब्रेक झाले, सगळ्यांनी टी पिण्यासाठी चालले ते बघू शकता. मी आणि प्रज्वल नाश्ता केला पण मॅम वगैरे नाश्ता नाही केला. गौरी नाश्ता केली का? नाही ना, भूक लागला ना खूप जास्त. तर अनिश आणि चौघं नाश्ता नाही केल्या, मी नाश्ता केले. सोडून नाश्ता केला नाही, मी वाईज हॉस्टेलमध्ये जाऊन नाश्ता करून आले का. अगं आम्ही बॉयज हॉस्टेलमध्ये करून आलो. येऊ शकते का तू बॉयज हॉस्टेलला नाश्ता करायला? खूप राग आला तर नाश्ता करू शकता या ठिकाणी. आता सँडविच आले, सँडविच वडापाव आहे या ठिकाणी नाश्त्यासाठी बघू शकता. आणि त्यानंतर कॉफी पण दिलीत त्यांनी नाश्त्यासाठी. टी टाईम आहे गाईस, टी टाईमला नाश्ता पण दिलेत त्यांनी. तर अशा प्रकारे या ठिकाणी गर्दी वगैरे आहे. आमची अनिशा, रोहित आणि प्रज्वल सगळेजण लाईनला थांबले ते गाईस बघू शकता. टाईम एवढे खराब ना, लाईन लावलंय. लाईन आमचं आलतं, त्यांनी म्हणले की त्या ठिकाणी संपलं नाश्ता, दुसरं लाईन लावा. तर एवढं नशीब आमचं चांगलं नाही गाईस की सगळं काही ऐकतं भेटेल. एफर्ट्स खूप घ्यावं लागेल गाईस. येस येस, लाईन लावलं बघू शकता गाईस. तिथे लाईन लागलेलं आमचं, नंबर पण आलतं. तर ते माणसाने म्हणलं की नाही तुम्ही जाऊ शकता, तिथं संपलेला आहे नाश्ता. तर पुन्हा लांबून बापरे, आमचे श्रेया मॅम आणि रोहित मॅम दोघी नाश्ता करायला लागले त्या ठिकाणी बघू शकता. पण आमचं नशीब कुठे चांगलं हो, पुन्हा एकदा मागणं लाईन लागलं आमचं. चला लेट्स बी कंटिन्यू गाईस. बरं म्हणजे लांबून लांबून स्टुडंट आहेत ते पोस्टर प्रेझेंटेशन या ठिकाणी आलेले ते बघू शकता. आणि नाशिकवरून आले ते गाईस. हॅलो, तर नाव आहे तुमचं? दर्शन आहे. दर्शन आहे. ओके, नाशिकवरून आहेत त्यांनी. तर यांचं कॉलेज इथंच आहे. तर बघू शकता म्हणजे खूप लांबून लांबून आलेले ते गाईस. तर बघू अशा प्रकारे कुपन आहेत ते, कुपन त्यांना द्यायचं, मग ते त्याच्यावरून आपल्याला नाश्ता बघू शकता. एक फाडा टोटल 2, 3, 4, 5, 6 आहे ते गाईस. 6 कुपनचे ते इकडे जायचं नाश्त्यासाठी आपल्याला. बघा संपलं आमचं नशीब एवढं चांगलं कुठं. डबल तर 2 वडापाव संपल्या म्हणून आम्हाला सँडविच संपल्या म्हणून असं 1-2 गाड्या. तर आता कॉफी घ्यायचं. चला प्रज्वल काही सकाळचं ब्रेकफास्ट कॉलेजकडून आम्हाला माहीत नव्हतं म्हणून आम्ही कॉलेजमध्ये करून आलो. काहीच बी कंटिन्यू आमचे मॅम वगैरे आहे ते. मॅम मी नाश्ता ऑलरेडी करून आले, घेऊ शकता कोणाला. गौरी पाहिजे का वडापाव? नको मॅम वगैरे सगळं आले ते काही. मला ते वेट करायला लावलेत त्यांनी आणि गेले ते रूमला बॅग वगैरे पॅक करण्यासाठी. 1 तास झालं त्याच्यात झालं कमीत कमी. बघू शकता या ठिकाणी बघा गौरी यायला लागली. दाखवतो थांबा, गौरी आली बघा. 1 तासभर थांबवले होते आम्हाला हे अनिशा आणि मागं रेवती मॅम आणि श्रेया मॅम दोघे यायला लागले स्लोली. हे रेवती मॅम श्रेया मॅम आत्ताच जस्ट यायला लागले ते काय. एवढे उशीर वेट करायला लावले ते आम्हाला. हे चलो गाईज माझं बॅग बघायचं. मी अकोमोडेशन केलं नाही या, तर आमची आत्या आहे, आत्याच्या घरी जाणार आहे म्हणून हा बॅग वगैरे मी आता नेणार आहे आमच्या आत्याच्या घरी. लेट्स बी कंटिन्यू ब्लॉग करा गाईज. अशा प्रकारे हा हॉल आहे. या ठिकाणी पोस्ट सेशन आहे गाईज बघू शकता. या ठिकाणी आता सेशन आहे, लेक्चर वगैरे आहे. हॉल चलो गाईज मस्त आहे ना हॉल. सो चला आज सेशन स्टार्ट झालं आहे. आता ऑडिटोरियमला चाललं आहे मी आता.
ते जेवण करण्यासाठी वर आहे. नेक्स्ट लेवल गाईज, नेक्स्ट लेवल. फुल हायली AC ऑडिटोरियम आहे का, ज्या ठिकाणी ऑडिटोरियमला चाललं आहे मी आतमध्ये. तर आणि चलो गाईज स्टार्ट झालं सेशन. सो या ठिकाणी आमचं सेशन आहे आता. तो ऑडिटोरियम वेगळा आहे पण तर आमच्या ऑडिटोरियमला चाललं आहे गाईज आम्ही. तर लेट्स बी जाऊया गाईज. चला गाईज सेकंड फ्लोअरला जायचं आहे आम्हाला. तर ग्राउंड फ्लोअरला त्या ऑडिटोरियममध्ये ना वेगळं फंक्शन चालू आहे. तर आमच्या हॉल आता वरती आहे गाईज. तर खूप मोठं आहे गाईज. हा बापरे, बघू शकता गाईज मी बॅगवर घेऊन चाललं आहे. गाईज खूप मोठं आहे गाईज हॉल, ऑडिटोरियम हॉल आहे गाईज. सेकंड फ्लोअरला चालले आम्ही आता गाईज. शूटिंग चालू आहे. सो गाईज आम्हाला लेट झालं थोडा. मॅम फ्रेंड्ससोबत रूम जस्ट केलेत नाही त्यासाठी. लेक्चर अगोदर आहे. तर या ठिकाणी आमचं आहे काय सेशन. या ठिकाणी आमचं सेशन चालू आहे. Because I want to explain to you how to solve the 2D. So first thing is the broad crossfit. I'm not going to stop here. I'm going to go till the end, and this is my H2. Right. Now when you stand at H2, do you see a crossfit? Yes. Where is it? Here. So that's H2. I'll go out and come back to diagonal. That's my H3. From H3, if you stand here, do you see a crossfit? You see crossfit? Yes, no. You stand here. This is a crossfit. Right? So H3 will give you H4. Right? So then I don't even have to bother about multiplicity and coupling constants. I can directly draw it as okay, these are the assignments of program. And this is very helpful if you are working in complex systems like carbohydrates, like proteins. Small molecules, you don't need it so much, but sometimes you do need it. And you do need it because the molecule I'm showing you is epsilon. So this is called a Cozy spectrum. I'll show you one more time for those who haven't got it. So the first draw diagonal. See that which one is the most downfield photon according to you.